राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा येलो अलर्ट 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. लवकरच मान्सूनचं आगमन होणार. परभणीमध्ये जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे हळद, भुईमूग पिकांना फटका. शेतकऱ्यांची चिंता वाढली. हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व जोरदार पाऊस. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा, तर पावसामुळे पिकांना फटका. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. शेतकऱ्यांची पेरणी मशागतीच्या कामाची लगबग सुरू. ठाण्यामध्ये आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मासेमारी बांधवांचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या सायखेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यानं अनेक घरांवरचे पत्रे उडाले. नागरिकांची तारांबळ. येवला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ. अमरावती जिल्ह्यामध्ये मुर्गबहारामधील संत्र्याचं उत्पादन घटणार. विदर्भाच्या कॅलिफोर्नियामधील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाला फटका बसणार. मुसळधार पावसामुळे वाशिमच्या मनोरा बाजारपेठेमध्ये एका शेतकऱ्याची तूर वाहून गेली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर केंद्रीय कृषी विभागाकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार. मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यामध्ये 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जालना जिल्ह्यामध्ये 2000 हेक्टरवरील पीक हे भुईसपाट. भुईमूग, फळबागांसह भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. शिवसेना आमदार रमेश बोरणार यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप. संभाजीनगरमधील वैजापूर शहरात मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रमेश बोरणार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दाखल. अमरावती पालिका निवडणुकीमध्ये नवनीत राणांचा सोबाळाचा नारा. भाजप एकट्याने लढवणार. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. नवनीत राणांचं विधान. जळगावच्या अंजनी नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. तातडीनं नदीपात्राची स्वच्छता करा. नागरिकांची मागणी. पुण्याच्या घोडे गावात पावसाचा धुमाकूळ. आठवडे बाजारामध्ये शेतकऱ्याची धांदल. विक्रीसाठी आणलेल्या पालेभाज्यांचं मोठं नुकसान. भरत गोगावले यांची खरीप हंगामपूर्व बैठक. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या दरडप्रवण गावांची अधिकाऱ्यांकडून पाहणी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धानवली आणि कोंढरी या दोन्ही गावांना अधिकाऱ्यांची भेट. यवतमाळच्या दिग्रस शहरामध्ये भीषण पाणी टंचाई. गावातील काही लोकांनी विहिरी पाणी पिण्यासाठी गावातील लोकांसाठी खुल्या केल्या. लातूरमधील मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला. हजारो लिटर पाणी वाया. पाणी शेतामध्ये शिरलं. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानं नदी नाले आटले. वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण. वन विभागानं वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. कोल्हापुरात आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात मविया एकवटली. एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याचा मवियाचा निर्णय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बैठक संपन्न. पंढरपुरात फक्त 8 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक. उन्हाळा असल्यामुळे रक्तदान शिबिराची संख्या कमी झाली. त्याचा शहरातील रक्तसाठ्यावर परिणाम. रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन. पुरात ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक. 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. एमडी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई. 9 ग्रॅम एमडी पावडर ही जप्त. मनसे कार्यकर्त्यांचा लातूरच्या नारायण स्कूलमध्ये राडा. विनापरवाना शाळा बंद करण्याची मनसे कार्यकर्त्यांची मागणी. अकोल्यामधल्या मूर्तिजापूर शहरामध्ये लग्नाचा आमिष दाखवून शिक्षिकेची फसवणूक. मूर्तिजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली. साताऱ्यामधल्या कोरेगाव शहरातून तिरंगा रॅलीचं आयोजन. आमदार महेश शिंदेंसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित. सांगली सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन. पुण्याच्या मुळशीमधील डोंगरगावमध्ये बिबट्याचं दर्शन. बिबट्या मुक्तसंचार कॅमेऱ्यामध्ये कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिम नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासून पगार थकला. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. चंद्रपुरात 3 महिलांचा जीव घेणाऱ्या वाघिणी आणि बछड्याला वन विभागानं जेरबंद केलं. बछड्याची उत्तरीय तपासणी सुरू. यवतमाळमध्ये मदरसा चालकावर एटीएसची कारवाई. संस्थेला मदतीच्या नावाखाली दान देणाऱ्यांची फसवणूक. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 जूनपर्यंत नो फ्लाईंग झोन लागू. ड्रोन रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून उडवण्यास बंदी. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची खबरदारी.
इगतपुरी तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक, संतप्त महिलांकडून रास्ता रोको, ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त. ई-पीक ॲपमध्ये बिघाड झाल्यामुळे शेतकरी नोंदणीपासून वंचित, तर गोंदिया जिल्ह्यामधील 36,900 शेतकऱ्यांकडूनच पीक विम्याची नोंदणी. वर्धा जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया, 149 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती बदल्या, समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या. अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुळतुला अंबादेवी संस्थानच्या गोशाळेमध्ये वाढदिवस साजरा. सांगलीच्या आष्टामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा जयंत पाटील भालचंद्र मुंडगेकरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. कोल्हापुरात राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचं काम बंद आंदोलन, सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, रिक्त जागा तत्काळ भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक, आतापर्यंत 16 आरोपी अटकेत तर 20 आरोपी अद्यापही फरार. परभणीमध्ये हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, हुक्का साहित्यासह 1 लाखांचा मुद्देमालही जप्त, पोलिसांकडून 21 जणांवर कारवाई. पुण्याच्या आडगावात 17 वर्षीय मुलीचा सर्पदंशानं मृत्यू, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपशाखेमध्ये तीळ विक्रीला सुरुवात, सभापतींच्या हस्ते लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ, दर गुरुवारी तिळाची खरेदी विक्री होणार. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये जांभोऱ्यासह अनेक गावातील पांदण रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची, शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी. कोल्हापूरच्या शाहू मिल चौकामध्ये मद्यधुंद तरुणाकडून 4 चाकी वाहनांची तोडफोड, तरुणाला पोलिसांकडून अटक, तरुणानं मागितली माफी. लातूरच्या साकूर आठवडी बाजारामध्ये चोरट्याला नागरिकांकडून चोप, मोटारसायकल डिक्कीमधील पैसे चोरताना रंगेहात पकडलं, चोरट्याला पोलिसांनी ताब्यात दिलं. परभणीमध्ये वाढत्या तापमानामुळे पाण्याची भीषण टंचाई, माणसांसोबत प्राण्यांनाही पाणी टंचाईच्या झळा, पाण्यासाठी हरणांची भटकंती.